ला सुरुवात करतोय JBPL अर्थातच जसवली भागपांडला विभाग प्रीमियर लीग पर्व जरी तिसरा असेल तरी गर्व आहे. विराट 11 रायगड वर्सेस रामाने ब्रदर्स साक्री. रामाने ब्रदर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय. विराट 11 रायगड या संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. सलामीची सोडी अप्रतिम स्ट्रोक. ओहो, पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार होतोय. काय कॅच घेतली आहे. पहिल्याच चेंडूवर बनायला गेला क्रीज केल, हवेत दिला झेल आणि षटकार मारण्याच्या नादात दीप्तेश झालाय फेल. काय घेतलाय झेल आणि संपलाय ते दीप्तेशचा खेळ. गोल्डन डकचा शिकार. कमॉन डीजे. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ती म्हणजेच मंथननी पहिल्याच चेंडूवर मंत्रमुग्ध करून ठेवले. ती म्हणजेच विराट 11 रायगडच्या धुरंधर ओपनर बॅटर ह्याला. काय स्लोवर चेंडू व्हेरिएशन. मी नेहमीच म्हणत असतो तुमच्याकडे रफ्तारच चालणार आहे. रफ्तार तर शोएब अख्तारकडे पण होती. गिरफ्तार जर करायचा असेल तर तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे आणि याच व्हेरिएशनमध्ये पहिला चेंडू टाकलाय तो म्हणजेच मंथन यांनी. प्रणित. ओहो, लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आणि आमच्या मंदनगड दापोली विभागातले आमचे डान्सर अंपायर खास मित्र अपना यार बचपन का प्यार निलेश. अप्रतिम. नक्कीच 2 वर्ष मी कॉन्टॅक्ट करतोय की नक्कीच निलेश सरांना बाहेर घेऊन जायचं, पण नक्कीच वेळ नाही, पण नक्कीच आपल्या माणसांना घेऊन जायचं आहे. अप्रतिम चेंडू. क्या बात आहे. काय व्हेरिएशन आहे ह्या गोलंदाजाकडे. नाव आहे मंथन. नक्कीच दुसरा चेंडू ते निर्धाव टाकलाय. अप्रतिम बघायला मिळते. नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, त्याच्यानंतर वाईट आणि पुन्हा एकदा निर्धाव. संजित यांनी मॅचच्या पहिल्या चेंडूवर जी कॅच पकडली ना, तेजस मांगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक पहिल्या कॅचसाठी. आणि पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो म्हणजेच प्रणित, ज्याची खेळण्याची वेगळीच रीत आहे. पण काय चेंडू स्लोवरच्या ब्रह्मास्त्रमध्ये फसवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आणि 2 खेळाडू रायगड 11चे डकआउटमध्ये दाखल होत आहेत आणि दोन्ही खेळाडू गोल्डन डकचे शिकार. क्या बात आहे. इथे बघायला मिळते भन्नाट वेग नाहीये, पण ह्याच्याकडे व्हेरिएशन आहे, काबिलियत आहे, क्लास आहे. फर्स्ट क्लास गोलंदाजी करतोय तो म्हणजेच मंथन. मंत्रमुग्ध करून ठेवले ते म्हणजेच आपल्या विराट 11 रायगड ह्या संघाला कुठेतरी बॅकफुटवर आणण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे अथर्व याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. व्हाईट बॉलचा इशारा. ICC नियम क्रमांक 22 इथे दंडित केले जाते. नक्कीच श्रमिक कडून अथर्वसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात है. हिसाब रोकड़ा कॉमेंट्री में बॉक्स में आ चुका है रायगड का शूरवीर सँडी चोपडा. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू वाईट टाकलेत आणि 2 धावांची भर झाली आहे.
पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. क्या बात आहे. नक्कीच कुठेतरी लाईन आणि लेनच्या बाहेर टाकलेला हा चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे ती आतापर्यंत 3. 2 गडी माघारी परतलेत ते अर्थातच रायगड 11 या संघाचे. नक्कीच नॉन स्ट्राईकला अजूनही ते साईगावचा विराट कोहली अर्थातच प्रसाद वतारी अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. ओहो, अप्रतिम चेंडू. रनआउटची सुवर्ण संधी. ओ हो हो हो, सुंदर असा चेंडू. क्या बात आहे. 5G यॉर्करचा उपयोग केलाय तो म्हणजेच मंथन यांनी. नक्कीच मंथन यांनी पहिल्याच षटकामध्ये मंत्रमुग्ध करून ठेवलंय ते अर्थातच रामाने ब्रदर्स या संघासाठी. अप्रतिम गोलंदाजी. मी नेहमीच म्हणत असतो की जिसके बॅट पर बॉल आहे ना उसे दुनिया भर का कॉल आहे. लेकिन आज म्हणावं लागेल ज्याची सटीक लाईन्थ आणि लेंथ आहे अशाच गोलंदाजाला अशाच टुर्नामेंटमध्ये स्ट्रेंथ आहे आणि अशाच गोलंदाजांची गरज आहे. मोठा फटका. टायमिंग प्रॉपर. हवाई सफर. ओहो, मस्त आहे आणि 3 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो म्हणजेच मंथन. आणि मंथन इथे दाखवून देतोय नाम सुन के फ्लावर समझा क्या. फ्लावर है नहीं, वाइल्ड फायर है. मैं झुकेगा नहीं और विकेट लेने के लिए रुकेगा भी नहीं है. कम ऑन डीजे. मंथन यांनी तिन्ही फलंदाजाला इथे गोल्डन डकचा शिकार केलाय. तिन्ही खेळाडू आपल्या विभागातील हिरो. पण आज पहिल्याच मॅच मध्ये ठरले तर झिरो. मंथन मॅन फ्रॉम सागरी अर्थातच आपला ग्रामीण नृत्य करायला लावतोय की काय जागडी. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते ती म्हणजेच मंथन याच्याकडून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. उत्तम, अतिउत्तम फलंदाजी करावी लागेल. ओहो, डेड बॉल. क्या बात आहे. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत नाहीतर 38 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर घ्यावा लागेल. ओहो, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. क्या बात आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 5. जर विराट 11 रायगड या संघाची धावसंख्या झाली आहे 5, पण त्यामध्ये 4 वाईट टाकण्यामध्ये यशस्वी ठरलाय. कुठेतरी कप्तान आणि बॉलर यांचा हा गेम प्लॅन असू शकतो आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा वाईट वातावरण करून टाकलंय ताईट. दोन्ही संघ इकडे जिंकण्यासाठी करतील ती फाईट. पहिल्या षटकामध्ये जरूर 3 विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरले आहे तो म्हणजेच मंथन. पण आतापर्यंत धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 6. ओहो, स्लोवर चेंडू. लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल पण नक्कीच एक धाव काढण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अशामध्ये एक षटक संपली आहे. धावसंख्या झाली आहे 7. 3 गडी माघारी परतलेत ते अर्थातच विराट 11 रायगड या संघाची. कुठेतरी बॅकफुटवर आणण्याचा हा प्रयत्न असेल पण क्रिकेट आहे. क्रिकेट कधी बदलू शकतो. पत्तर से यारी आहे अब हमारी बारी आहे. कारण क्रिकेट हा कधीच कोणाचा झालेला नसतो. कारण कालच आपण बघितलं असेल T20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे वर्सेस ऑस्ट्रेलिया. तब्बल 19 वर्षानंतर झिम्बाब्वेने जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला काल 23 धावांनी हरवले. म्हणून क्रिकेट कधीच कोणाचा ठरलेला नसतो. प्रत्येकाची वेळ असते आणि ती वेळ यावी लागते. आता बघूया आज वेळ कोणाची आहे. दोन्ही संघ इथे बलाढ्य आहेत. एकापेक्षा एक धुरंधर दोन्ही संघांच्या मैदानाच्या आतमध्ये अंदर आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच आता नवीन गोलंदाज कोण येतो. एक षटक संपले. रायगड 11 ह्या संघाची धावसंख्या 7. 3 गडी माघारी परतलेत. नवीन गोलंदाज छोटा पॅकेट बडा धमाका युवा स्टार येतोय.
रोनक नक्कीच एक वेगळीच लागली असेल झनक, ती म्हणजेच नवीन गोलंदाज येतोय रोनक. बघूया रोनक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. रायगड 11 या संघाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. स्ट्राईकवर आहे उत्तम, नॉन स्ट्राईकला अथर्व आणि गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे रोनक. वेगळ्याच शैलीमध्ये असेल. दोन्ही फलंदाज, दोन्ही गोलंदाज, दोन्ही संघ ते बलाढ्य संघ आहेत. एकमेकाविरोधात दाखवतील रंग. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फाईन लेग दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. ओहो, अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावांचा कॉल असेल आणि इथे 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत ते म्हणजेच उत्तम आणि अथर्व. नक्कीच दोघांवर जबाबदारी असेल ती संघाला एक चांगली धावत संख्या उभारून द्यायची. नक्कीच जिम्मेदारी कैसी चीज है, दी नहीं ली जाती है आणि स्वतःच्या खांद्यावर इथे जबाबदारी घेऊन आता खेळावं लागेल. कारण 3 गडी माघारी परतलेत. पण शेवटपर्यंत हार मानायची नाहीये. कारण क्रिकेट जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत संघाचा निकाल कळत नाही. कारण की ज्या प्रकारे उगवणारा सूर्य एक नवीन ऊर्जा, एक नवी एनर्जी घेऊन येतो, त्याच प्रकारे प्रत्येक चेंडू नवीन उत्सुकता, ऊर्जा घेऊन येतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो, क्या बात आहे. लेग पायच्या स्वरूपात ही धावेल. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते ती म्हणजे रोनक याच्या माध्यमातून अजूनपर्यंत मोठे फटके मारण्यामध्ये अयशस्वी ठरलाय तो म्हणजेच विराट 11 रायगड हा संघ. नक्कीच एकापेक्षा एक सरस खेळाडू आपल्या विभागातून, जसवली विभाग म्हणला विभाग नक्कीच ऑप्शनच्या थ्रूनी प्रत्येक संघामध्ये दाखल झालेत. आणि नक्कीच मी म्हणत असतो जिसके बॅट पर बॉल आहे उसे दुनिया भर का कॉल आहे. मला वाटतं या स्पर्धेमध्ये सर्वात महागडा ठरणारा खेळाडू मला वाटतं चिराग आहे. आताच आलेल्या माहितीनुसार मला वाटतं कारविने या संघातून बिलॉंग करतो. 54 गालसुरे विभागातून, गालसुरे गावातून बिलॉंग करतो. नाव आहे चिराग. आताच आलेल्या माहितीनुसार, कारण की ऑप्शन झाला ते बघितलं नव्हतं पण कुठेतरी खबर लागली आहे रायगड माझावर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. मोठे फटके इथे मारावे लागतील जिथपर्यंत सिंगल डबल मोठा फटका, चौकार, षटकार येत नाही तिथपर्यंत धाव फलक मोठा ठरत नाही. दुसरा षटक इथे प्रगतीपथावर आहे. धावसंख्या झाली 11. 3 गडी माघारी परतलेत. बघूया उत्तम. मोठा फटका, ते धक्का मार छक्का. ये लगा सिक्सर शोरवीर, फिर चॅम्पियन कनेक्टेड इंडिया. ना फायदा भीती हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार म्हणजे 6 धावा. कमाल डीजे. सिंगल डबलनी काही फरक नाही पडणार आहे रामाने ब्रदर्स या संघाला. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील आणि उत्तमने अतिउत्तम स्ट्रोक खेळलाय. 6 धावांसाठी जबरदस्त प्रहार केलाय. ओहो, फिर से बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 धुव्वादार षटकार मारून ह्या खेळाडूने पुन्हा एकदा दाखवून दिलंय हम और बाकीचं पानी कम है क्योंकि हमारी बल्लेबाजी में दम है. हम उत्तम नाम के बाजीराव सिंघम है. कम ऑन डीजे. मास्टर सुद्धा चांगले डीजे ऑपरेट करतायत. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 कणकणीत षटकार. ओहो, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारून या खेळाडूने दाखवून दिलाय पुन्हा हम और बाकीचं पाणी कम है. नक्कीच अंपायर पण सांगतात मी पण बाजीराव सिंघम आहे. ओहो.
का संपली आहे. धावसंख्या 29. 3 गडी माघारी परतलेत ते अर्थातच विराट 11 रायगड. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. तशीच या स्पर्धेसाठी JBPL या स्पर्धेसाठी श्री विनायक किलबिले साहेब बागमांडला 14 गाव कमिटी उपाध्यक्ष, तसेच श्री प्रीतम किलबिले साहेब श्रीवर्धन तालुका पतपेढी संचालक यांचं हे सुद्धा ह्या स्पर्धेसाठी आवर्जून आलेत. आमच्या JBPL कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. ओहो क्या बात आहे. अशा प्रकारे ध्वस्त मस्त ट्रिपल उद्ध्वस्त करून टाकलंय आणि दांडी कुल कुल. कम ऑन डीजे. आमचे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदानचे इथे डान्स सेलिब्रेशन पण चालू झालंय. इशारा क्या बात आहे. वन बाउन्स सुद्धा इशारा आहे. तिसरा षटक इथे गोलंदाजी मार्कवर आहे. अभिषेक नाव आहे अभि झलवा दाखवेल कभी. नक्कीच आज दाखवावा लागेल. पण स्ट्राईकला बॅटर आहे तो म्हणजेच सुशांत. कोणत्याही गोष्टीला अंत आहे म्हणूनच की काय सुशांत शांत आहे, पण शांत राहून चालणार नाही. या निवांत वातावरणामध्ये मोठे फटके मारावे लागतील. काय चेंडू, अप्रतिम चेंडू, परफेक्ट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पण वाईट यॉर्कर नक्कीच अप्रतिम. कारण की असे चेंडू टाकण्यासाठी खूप सारी गोलंदाजी प्रॅक्टिस करावी लागते आणि सुंदरशी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ती म्हणजेच अभिषेक यांनी. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं ते म्हणजे नारंगीच्या मैदानामध्ये खेळण्याचं. ओहो अप्रतिम क्या बात आहे. भन्नाट वेग होता या चेंडूवर. सुंदर असा चेंडू पिचिंग केलाय आणि निर्धावाची सांगता कुठेतरी नशिबाची साथ मिळाली ती म्हणजेच उत्तम याला. कारण उत्तम यांनी मागच्या षटकामध्ये लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारलेत. तसेच याच्यानंतर होणारा सामना श्री बापदेव क्रिकेट संघ. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू, जबरदस्त. नक्कीच फलंदाजाला हेरलं की यस फ्रंट फूटचा वापर करतोय. अप्रतिम चेंडू. पुढील होणारा सामना श्री बापून क्रिकेट संघ मारेल वर्सेस प्रथम 11 कोंडे. नक्कीच आमचे खास मित्र विजयदादा कांबळे आमच्या JBPLचे संस्थापक. नक्कीच आमचे खूप चांगले मित्र आहेत, पण नेहमीच त्यांच्या वाढदिवस चषकसाठी पण आमंत्रण करत असतात, पण बाहेर असल्या कारणानं. ओ हो अप्रतिम जबरदस्त ताकदवर अतिउत्तम उत्तम शॉट खेळलाय आणि उत्तमच्या बॅट मधून निघतोय हा 4था षटकार. कम ऑन डीजे. आहे हा षटक संपल्यानंतर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल 38 सर्कलच्या आतमध्ये. ओहो जबरदस्त. ओहो क्षेत्ररक्षक सजवलाय आणि अशा प्रकारे बडी मसली चाल में फसती हुई. काय चेंडू पिचिंग केलंय, व्हेरिएशन केलं होतं याच्या ह्या चेंडूवर आणि उत्तम अतिउत्तम फटकेबाजी करणारा फलंदाज मैदानाच्या बाहेर दाखल होतोय. पण जबरदस्त फलंदाजी केली ती म्हणजेच विराट 11 रायगड या संघासाठी. कम ऑन डीजे.
37. 5 गडी माघारी परतलेत. रायगड 11 या संघाची धाव संख्या झाली आहे 37. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचं आहे. पेनल्टी लागली आहे ती म्हणजेच कोण त्याची मार्कवर निमेश. प्रतीक फलंदाजी करतोय. सटीक करावी लागेल कारण की स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्ट्रोक फसलाय की काय पण नाही. चेंडू जाईल. बिग 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 सिक्सर. याला का सिक्सर. शूरवीर फेर चॅम्पियन कनेक्टेड इंडिया. लोवर फुल टॉस हे चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. आता स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे स्वतः संघ मालक मॅन फ्रॉम सायगाव प्रतीक प्रसाद वतारी याचे मोठे भाऊ. नक्कीच मार्कवानी स्टीवा मैदानाच्या आतमध्ये. आज मार्कवानी काही काम पराक्रम करले नाही पण स्टीवाला दाखवावं लागेल. दमखम दाखवावं लागेल. चला फास्ट 44 धावसंख्या झाली आहे 44. 34 षटक इथे प्रगतीपथावर आहे. ओहो अतिघाई संकटात नाही. इथे थांबायचं होतं. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर येऊ द्यायचं होतं नंतरच निघायचं होतं पण कुठेतरी तालमेल झाला नाही आणि इथे डगआउटमध्ये रनआउटचा शिकार होतोय तो म्हणजे रायगड 11 संघाला बसलेला आणखी एक हादरा. तो म्हणजे रनआउटचा शिकार बनतोय. 6वा विकेट पडतोय. गडी माघारी परतलेत. रायगड 11 या संघाची 44 धावा पर्यंत मजल मारली. अजूनही मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया किती धावांपर्यंत मजल मारतोय. चला स्पीडअप घ्यायचंय. नवीन बॅटर बघा असोसिएशनचा नियम असतो ज्यावेळी विकेट जाते 38 सर्कलच्या बाहेर यायच्या अगोदर इकडच्या नवीन फलंदाजाने मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं असतं कारण की आपल्याकडे टाइम म्हणजे कमी असते. वेळ खूप कमी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आदेश नक्कीच काहीतरी उपदेश द्यावा लागेल कारण की अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आदेश अशा प्रकारे. ओहो सरपंच तो चल दिए. अब कौन लेगा गाव की जिम्मेदारी. आणि वाईट आणि रनआउटचा शिकार ठरतोय तो म्हणजेच आदेश. चला फास्ट स्पीडअप घ्यायचं आहे तेजस कारण की वेळ खूप जास्त झालेला आहे. धावसंख्या मध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 45. 7 गडी माघारी परतलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे प्रतीक स्वतः संघ मालक सुद्धा मैदानाच्या बाहेर.
विथ डीजे. नक्कीच ज्यावेळेस डीजे मास्टर रायगडाचं सॉन्ग लावतात ना, तेव्हाच कुठेतरी रक्त सळसळायला लागतो, कारण त्याच रायगडातून आपण सर्व खेळाडू बिलॉंग करतो. कारण छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य आणि त्याच रायगडात जन्मलो, हेच आमचं भाग्य. नक्कीच JBPL जसवली बागमाडला विभाग प्रीमियर लीग तालुका आहे श्रीवर्धन. प्रत्येक खेळाडू खेळतो या मैदानावर दनादन. लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजे संकेत आणि तेजस. 46 शेवटचा चेंडू आहे. ओहो, ऑफ कटर टाकलेला चेंडू आणि अशा प्रकारे आणखी गडी माघारी परततोय. नक्कीच दोन्ही संघांच्या संघ मालकांनी टॉस का बॉस साठी यायचंय, कारण की या मॅचची पहिली इनिंग संपल्यानंतर दोन्ही कंपल्सरी रूल्स आहे की दोन्ही संघांच्या कर्णधारांनी ते टॉस का बॉस साठी यायचंय. मारल वर्सेस कोंडे संघाचे कर्णधार आले का? टॉस साठी फास्ट रिक्वेस्ट असेल. हॅलो, बापदेव क्रिकेट संघ मारेल या संघाचा कर्णधार आले व्यास आपल्या टॉस का बॉस मध्ये आलाय. प्रथम 11 कोंडे या संघाचे कर्णधार लवकर लवकर यायचं आहे. चला फास्ट. प्रथम 11 संघ कोंडे या संघाने टॉस जिंकलाय आणि काय फलंदाजी की गोलंदाजी? क्षेत्ररक्षण. ओके, प्रथम 11 कोंडे या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बापदेव क्रिकेट संघ मारेल या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
चला 46 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ती म्हणजेच रामाने ब्रदर्स साक्री या संघाची सलामीची जोडी. स्ट्राईकला आहे रोशन आणि नॉन स्ट्राईकला आहे संजील आणि गोलंदाजी मार्कवर कोण आहे? दीप्तेश. पॉवर प्लेचा पहिला षटक बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली आहे करतायत, कारण की मागच्या इनिंगमध्ये आपण मंथनने अप्रतिम गोलंदाजी केली होती, 3 गडी माघारी परतवले होते. आता बघूयात दीप्तेश. चला फास्ट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकच धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच रोशन यांनी पहिल्याच चेंडूवर सिंगल धावेनी सुरुवात केली. श्री गणेशा केलंय, खाता खोललाय ते अर्थातच सिंगल धावेनी. संजीत. अप्रतिम टाइमिंग, प्रॉपर हवाई सफर. गेंद गिरती स्लॉट में मिल जाएगी बाजू वाले फ्लॉट में. ये लगा सिक्सर. शूरवीर फिर चैंपियन. कनेक्टिंग इंडिया. कम ऑन डीजे. श्री गणेशा केलंय तो अर्थातच संजील. अप्रतिम चेंडू, इथे व्हेरिएशन केले होते, एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. बघा चांगल्या फलंदाजीची ही खासियत असते की चांगल्या चेंडूचा सन्मान देण्याने खराब चेंडूचा समाचार घेणे, कारण पहिला चेंडू त्याने स्लॉटमध्ये होता, फ्लॉटमध्ये पाठवून दिला. नक्कीच 3 चेंडू झालेत पहिल्या षटकातील. आतापर्यंत धावत संख्या झाली आहे 8. कोण कोणाची लावेल वाट, कारण की दोन्ही संघ इथे बघतायत ती म्हणजे विजयाची वाट. हा तशीच एक खास रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, डगआउटमध्ये फक्त संघातील 14 खेळाडू आणि कमिटी मेंबर्स बसू शकतात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्याकडून बघायला मिळते. आयसीसी नियम क्रमांक 22 इथे दंडित केले जाते. कुठेतरी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. डगआउटमध्ये फक्त 14 खेळाडू जे फक्त डगआउटमध्ये बसू शकतात आणि बाकी खेळाडू कोणीच डगावमध्ये बसण्याची परवानगी नाही आहे. सर्वांना विनंती आहे. आणि प्रमुख पाहुणे दीप्तेश, अर्थातच दीपेश या नावाने फेमस आहे हा गोलंदाज. बेस्ट ऑलराऊंडर. नक्कीच सलामीसाठी आला होता, पण पहिल्याच इनिंगमध्ये पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाला. पण नक्कीच आता गोलंदाजीवर कमाल धमाल बेमिसाल दाखवावं लागेल, कारण की पहिला षटक आहे पॉवर प्लेचा षटक आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे 9. ती म्हणजेच रामाने ब्रदर्स. ओहो, अप्रतिम चेंडू. नक्कीच व्हेरिएशन. क्या बात आहे. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर, स्लोवर ही जर गोलंदाजी असेल ना, तर ह्याच विकेटवर तुम्ही अप्रतिम गोलंदाजी करू शकता. आणि त्याच प्रकारे प्राचित्य दाखवलंय पहिल्या इनिंगमध्ये मंथन यांनी, आणि आता प्रत्युत्तर देतोय त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय. हा विकेट नक्कीच नाही घेतलेत, पण अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडू, एक खराब चेंडू नक्कीच निघाला, त्याच्यामध्ये 6 धावा मिळाल्या. बघूया शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर बघूया कशा प्रकारे रोशन नाव रोशन करतोय का. ओहो, खराब चेंडू. फक्त आणि फक्त इथे दिशा दाखवली आहे. अप्रतिम स्ट्रोक. रोशन याच्या बॅटमधून निघाले अप्रतिम चौकार. कम ऑन डीजे.
हा नवीन नवीन बॉल द्यायचा आहे कारण की बॉल पाण्यात गेलाय. एक षटक संपलाय. धावसंख्या झाली आहे 13 मेरा 7 रहे. नक्कीच अप्रतिम फलंदाजी केली ती म्हणजेच दोन्ही फलंदाजाने आणि 13 धावांची मजल मारली आहे. पॉवर प्लेचं इथे षटक संपलाय. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. बघूया 18 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. नक्कीच 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे. ह्याने 34 विजयासाठी धावा बनवायच्या 34 वन्स मोर. कोणता संघ इथे विजयासाठी लावेल जोर आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सायगावचा विराट कोहली, ज्याच्या नावाची सध्या चर्चा रायगडामध्ये चालली आहे. पण सध्या चेन्नईमध्ये खूप चर्चा चालली आहे कारण की चेन्नईमध्ये जाऊन ह्या खेळाडूंनी आपल्या नावाची छाप सोडली आहे आणि नक्कीच आपल्या रायगडाचं नाव, आपल्या गावाचं नाव आणि स्वतःचं नाव उज्ज्वल केलंय. तो म्हणजे सायगावचा विराट कोहली, अर्थातच प्रसाद वतारी. ओहो, अप्रतिम चेंडू, क्या बात आहे. जबरदस्त. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. नक्कीच दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. ह्या गोलंदाजावर नजर असेल कारण की दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 13 धावांची मजल मारली आहे ती म्हणजेच रामाने ब्रदर्स साखरी या संघाने. तर बघूया दुसरा षटका किती धावांची मजल मारते. नक्कीच अजूनही 17 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. ती अर्थातच रामाने ब्रदर्स अर्थातच साखरी या संघाला. मोठा फटका, क्या बात है. स्ट्रोक फसलाय की काय. दे धक्का मार शक्का. हे लगा सिक्सर शोरवेर फेल चॅम्पियन आणि टेक इंडिया ना भाई ना भीती हृदयात फक्त. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो, सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावांवर समाधान मानावं लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. नक्कीच इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली आहे 22 बिन बाद. अर्थातच रामाने ब्रदर्स साखरी या संघाची. नक्कीच अप्रतिम फलंदाजी, सलामी जोडी उत्तम सलामी देते आणि रोशनच्या बॅटमधून निघाल्या मागच्या चेंडूवर अप्रतिम षटकार. ओहो, क्या बात आहे. लेग कटर टाकलेला आहे चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसावतोय आणि निर्धावाची सांगता आणि हीच गरज आहे ती म्हणजेच विराट 11 रायगड या संघाला. आतापर्यंत 4 चेंडू या षटकातील झालेत. 22 धावांपर्यंत मजल मारली आहे ती म्हणजेच रामाने ब्रदर्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ओहो, सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावांवर समाधान मानावे लागेल. क्या बात है. ऊपर वाले की दुआएं साथे. नक्कीच जसवली बागमांडला विभाग क्रिकेट संघटना श्रीवर्धन पर्व तिसरं असेल तरी पण गर्व आहे आमच्या विभागातील खेळाडूंना. एक वेगळं व्यासपीठ देण्यासाठी प्रयत्न आमच्या कमिटीने केले. त्यासाठी आमच्या कमिटी मेंबर्स सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा. कारण की ही स्पर्धा आहे ना नावासाठी ना गावासाठी. आपण खेळतोय धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 24 वन्स मोर. कोणता संघ इकडे जिंकण्यासाठी लावेल ते म्हणजे जोर.
नक्कीच गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजेच उत्तम. नक्कीच रायगड 11 या संघाचा संकट मोचक बनला होता मागच्या इनिंग मध्ये. हो टायमिंग प्रॉपर हवाई सफर बिग 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 सिक्सर. आमचे डान्सर अंपायर पण सांगतायत की काना डोईवर भरली घागर, आता जाऊया काय आपल्या शिमग्याला गावी. पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार केलाय तो म्हणजेच संजील. अप्रतिम चेंडू. नक्कीच बघा नवीन नियमानुसार जेवढा फलंदाज क्रीजच्या बाहेर येतो तेवढी अनुमती दिली जाते गोलंदाजाला चेंडू बाहेर टाकण्याची. स्ट्रोक फसलाय की काय? ओहो क्या बात है, उत्तम यांनी दाखवून दिले. हम और बाकी सब पाणी कम है. सर का तू मला षटकार मारू शकतोस ना, तुझी विकेट सुद्धा घेऊ शकतो हे पुन्हा दाखवून दिले. उत्तम मान फ्रॉम निगडी. हे बघा क्रिकेट आहे, क्रिकेट कधी काही होऊ शकतो. जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तिथपर्यंत काय घडेल हे कळत नाही. अजूनही 9 चेंडू आणि 17 कोणत्या संघासाठी असेल खतरा. नवीन आपण मैदानाच्या आतमध्ये एक सन्मान घेतोय. 14 गाव कुणबी समाज मुंबई उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय विनायक किजबिले साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती विनायक किजबिले साहेब त्यांचा सन्मान केला जाईल. SO2 कॉम्बॉक्स. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार लागवला गेल्यानंतर काय कमबॅक करतायत ते म्हणजेच उत्तम, अतिउत्तम गोलंदाजी. मागच्या इनिंग मध्ये 4 षटकार लागवले होते आणि अप्रतिम गोलंदाजी करून दाखवत आहेत, दमखम दाखवून देत आहेत. 17 धावांची गरज आहे, चेंडू राहिले ते 8. कोण कोणाची लावेल वाट. ओ हो चेक मिस फील्ड आणि कुठेतरी हे थांबवावं लागेल. साहेबांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजयदादा कांबळे यांच्या शुभार्थानं 14 गाव कुणबी युवा कुणबी समाज उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय विनायक किजबेळे साहेब. थँक्यू. हरेश्वर. यस सांडी सर. अप्रतिम गोलंदाजी. DRS घेतलाय पंच यांनी. बघूया विकेटसाठी सुंदर अशी गोलंदाजी. उत्तम यांनी अतिउत्तम पुन्हा एकदा कमबॅक करून दमकम दाखवले आणि कुठेतरी पुन्हा मॅच मध्ये घेऊन आलेत ते म्हणजेच उत्तम. मान फ्रॉम निगडी. अप्रतिम गोलंदाजी. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. हृदयाची ठोके वाढवणारा हा रिव्ह्यू घेतलाय पण नक्कीच समोरच्या कॅमेरावर व्ह्यू नाही येत आहे. ऑन फील्ड अंपायरने तो डिसिजन द्यायचा आहे.
ओके, नॉट आउट. चला 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज आहे. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. विराट 11 रायगड की रामाने ब्रदर्स साखरी. नक्कीच चाललंय मैदानाच्या आतमध्ये असं वाटतंय की काय ज्याकडे नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नवीन गोलंदाज येते. प्रणित. ओहो, अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची गरज है. क्या बात है, काटो की टक्कर किसके मुंह में होगी, जीत की ही शक्कर. मैं कभी हारता नहीं, या तो जीतता हूं या कुछ नया सीखता हूं. इतिहास कभी बनता नाही, इतिहास बनवावा लागेल. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्य निर्माण केलं, इथे साम्राज्य घडवावं लागेल. म्हणूनच की काय छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच सांगत असतात की राज्य छोटं का असेना पण ते स्वतःच असायला पाहिजे. म्हणूनच की ते स्वराज्य निर्माण तर छत्रपती शिवाजी राजांनी केले, इथं सुराज्य निर्माण करावं लागेल. नक्की 4 चेंडू आणि विजयासाठी आताही 15 धावांची गरज आहे. काय चेंडू पिचिंग केले, 2 लगातार डॉट. रोशन. बघूया, 4 चेंडू 15 धावांची गरज. ओहो, टाइमिंग प्रॉपर, हवाई सफर. बिग 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 सिक्सर. तीन चेंडू 9 धावांची गरज आहे. ओहो, व्हाईटचा इशारा. अजूनही मॅच ऑन आहे. नक्कीच या षटकाराने कुठेतरी मॅचचा रंग बदललाय. 3 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे. 8 कोण कोणाची लावेल वाट. नक्कीच दोन्ही संघ इथे विजयाची बघतायत ती वाट. 3 चेंडू 8 धावांची गरज आहे. रोशन. ओहो, जबरदस्त गोलंदाजी. क्या बात है, ऊपर वाले की दुआएं साथ है. लेग कडे टाकलेला चेंडू. बघा, गेली 10-12 वर्ष अगोदर जर आपल्या विभागामध्ये गेल्यानंतर या प्रकारचे व्हेरिएशन वाले गोलंदाज नव्हते, फक्त रफ्तार वाले होते. पण आता आपण बघताय की खूप सारे कठोर गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण की आता क्रिकेट खूप फास्ट झालंय. कारण की ज्यावेळी आम्ही आझाद मैदानाला खेळायचो त्यावेळेस 7:30ला पहिला चेंडू पडायचा आणि 6 षटकांची पहिली लढत असायची आणि प्राइज असायची 3,333. कारण की बघूया, 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अजूनही मॅच ऑन आहे. ती नक्कीच रामाने ब्रदर्स या संघासाठी, कारण 2 चेंडू मध्ये 1 षटकार मारावा लागेल आणि 1 सिंगल धावेची गरज आहे. 2 चेंडू 7 धावा. कोण बनणार ह्या मॅचचा छावा? रोशन की प्रणित, प्रणित की रोशन, गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. ओहो, जबरदस्त. ओहो, बिग बिग सिक्सर. खेलेगा सिक्सर शुरवीर, फिर चैंपियन कनेक्टिंग इंडिया. गरज आहे कंपल्सरी चेस. हा रूल्स आहे स्पर्धेचा. कंपल्सरी चेस हा रूल्स आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे.
चला फास्ट घ्यायचं, स्पीडअप घ्यायचंय थोडासा. पुढील होणारा सामना श्री बापदेव क्रिकेट संघ मारल वर्सेस प्रथम 11 कोंडे. या दोन्ही संघांनी पण रेडी राहायचंय. एक बॉल आणि एका धावेची गरज आहे. ओके, कंपल्सरी चेस हा रूल्स आहे या स्पर्धेचा. चला स्पीडअप घ्यायचंय. चला, हृदयाची ठोके वाढवणारी ही मॅच आहे. एक बॉल एका धावेची गरज आहे. जब जब टीम के ऊपर संकट आया है, संकट मोचक बनकर कोई ना कोई तो छाया है. नक्कीच हृदयाची ठोके वाढवणार. एक बॉल एक. नक्कीच शेवटचा चेंडू आहे हृदयाची ठोके वाढवणारा. पूरे मैदान में सन्नाटा छाया हुआ है. हर किसी को अपना माता पिता और भगवान याद आया हुआ है. धक 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 धक. शेवटचा चेंडू. कोकणचो